गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आम्ही आहोत हानलेला. आज आपला डे 7 आहे राईडचा. आपलं काल उमलिंगला पास झाला. आज आपण निघालो आहे हानले टू लेह. आज आपले लेहला स्टे असणार आहे. 200-250 किलोमीटरचं अंतर आहे. रस्ता सगळा व्हॅली पण गुड रोड, नॉट ऑफ रोड. सो चला, आवरले आता आमचं सगळं. रूममधून सामान वगैरे लगेच गेलं आहे आणि आता आम्ही निघतो पटकन बाईकवर जायला. हानलेमधून निघाले आता आपण लेहसाठी. बॅक ऑन राईड. टायमिंग आहे 9:15. बाय बाय हानले. Let's go to Leh. आमच्या लेफ्ट साईडला इंडस रिव्हर आहे आणि त्या बाजूला सुंदर असा रस्ता आहे. खूप छान डोंगर आहे. मजा येते आज राईड करायला. आज असाच चांगला रस्ता असणार. इंडस रिव्हर. सोफार राईड स्मूथ चालली एकदम. रोड्सही चांगले आहेत. आपला पहिला स्टॉप असणार आहे चुमाथांगला, जे की 100-125 किलोमीटर हानलेपासून. सो चालली आहे मस्त राईड. मस्त राईड चालली. राईडच्या मधोमध एक चुमाथांग नावाचं गाव आहे. तिथे हॉट स्प्रिंग्स आहेत, त्या बघायला आलो आहे आम्ही. छोटंसं असं गाव चुमाथांग. लाईटची फार सोय नाही इकडे, सगळं जनरेटरवरच चालतं. जरा फिरून बघूया आपण. आज थंडी आहे. राईड एकदम थंड थंड, हात एकदम फ्रीज झाले. हॉट स्प्रिंगला बघूया, पाण्यात बुडवता येतात का, गरम होतील तेवढेच हात. चुमाथांग हॉट स्प्रिंग्स. क्या है भाई, इधर इतना ही है? ठीक आहे. झरे आहेत रे. कसलं नाही अन्न, पाणी गरम करायचं टेन्शन नाही. पुढं समोर बघ तिथं तो. चला. बापरे, पाणी उकळतंय. नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे आणि पाणी उकळतंय इथं. हे हॉट स्प्रिंग सल्फरिक वॉटर आहे, म्हणून इथे वास येतोय बेकार सल्फरचा. चला आपण अजून पुढे जाऊन बघूया. घाण आहे थोडं पाणी, केमिकलवालं पाणी. म्हणजे त्यांनी बरं होतं का? हां भाऊ, इथं होमस्टे कसं राहतात लोक वासात? छी
घाण वास आहे इथं पाणी तुम्ही बघू शकता पाणी पण घाण आहे. चुकून कॅमेरा पडला तर कॅमेरा सोडून जावा लागेल एवढं घाण वास नाही का काही. ते पण बॉइलिंग वॉटर. शुमा थांब. सो हॉटफिक्स बघून निघालोय आता आपण आणि आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे आता रॅन्चो स्कूल. सो सी यू देयर. तुम्ही बघू शकता रोडच्या दोन्ही साईडला लडाखी आर्किटेक्चर दिसते. खूप सुंदर आहे हा मधून चालणारा रस्ता आणि आपण त्याच्यावर राईड करतो. रॅन्चोची स्कूल. आता रॅन्चो स्कूलला आलो आहे जी फ्री गेटमध्ये दाखवलेली. आपण आता चांगली राईड चाललेली. आपण रॅन्चोज स्कूलला पोचलो आहे जिथे 3 इडियटची शूटिंग झालेली. रॅन्चो स्कूलला पोचलेलो आपण. सो बेसिकली ही सोनम वांगचो यांची स्कूल असेल. सो आपण आज जाऊन बघूया काय आहे. चलो पहिले हाँ म्यूजियम. हाँ ये दीवार बनाई ये क्या है पैंगोंग. साड़ी टिकट मिल गई. ही भिंत आहे जिथे शूटिंग झालेली. थोडे असे फोटोग्राफ्स काढलेले आहेत, पेंटिंग्स. ती मला वाटतं त्यांची शाळा आहे. तिथं आपल्याला अलाउड नाही आहे जायला. हा आपला एक टाइमपास पॉईंट बनवलेला आहे 3 इडियट्स रॅन्चो स्कूल म्हणून. आपण रॅन्चो स्कूल बघून निघालो. मधून आणि आता आपण लेहला जाणार आहे. लेहला आपलं हॉटेल आहे. आता आम्ही हॉटेलला बुकिंग करणार आहे. हे मागे शे पॅलेस आहे आपलं आणि हे मागे काढलं चांगला. थांबून जरा फोटो काढू म्हटलं. एवढं रागत सो फायनली परत एकदा आपण लेह सिटीला अप्रोच करतो आहे. हा रस्ता सरळ लेहला जातो. आपण बघू शकता रोड खूप चांगला आहे. हानले टू लेह रिटर्नमधला. पासेस वगैरे काही नाही आहेत जास्ती. एक कमान आली आता वेलकम टू लेह लडाख. सो ऑफिशियली वी आर इन लेह परत एकदा.
लेहला पोचलो. मस्त राईड झाली. ही आपली लेहची परत रूम आहे हॉटेल काराकोरम. लाईट नाही आहे सध्या इथे. आताच दाखवता येईल रूम, नंतर दाखवणं मुश्किल होतं रूम. सगळं सामान रायडिंग जॅकेट इकडं तिकडं. ही अशी सीट आउट प्लेस आहे आपल्याला. इथून व्ह्यू दिसतोय मस्त. एक नंबर रूम आहे, आवडली आपल्याला आज. बाल्कनीवाली रूम आपल्याला खूप आवडते. आपण आता रूमवर पोचलो आणि परत लगेच निघालोय लेह पॅलेस बघायला. लेह पॅलेस 4 वाजता बंद होतो. आता वाजले 3:30. परत उद्या आपण सकाळी जिस्पासाठी निघणार आहे, सो टाईम नव्हता. तो आम्ही फटाफट एकदम आवरलंच नाही काय, तसेच निघालो. फक्त बॅग ठेवल्या, रूम लॉक केली आणि परत निघालो. किती आपल्यासमोर लेह पॅलेस दिसतो. लेह एन्शियंट पॅलेस. इथे राजा राहायचे लेह या शहराचे. हे शहराचे राजे राहायचे या लेह पॅलेसमध्ये. आज आपण आलो आहे या ऐतिहासिक वास्तू बघायला. इथून अख्खा लेह सिटीचा तुम्हाला व्ह्यू दिसतोय. वरती एक मॉनेस्ट्री आहे आणि आता आपण लेह पॅलेसच्या आत चाललो आहे. छान अशा लाईट्स लावल्या तिथे. तर आपल्या हॉटेलमधून पलीकडचा पार्ट दिसतो लेह पॅलेसचा, त्यामुळे ह्या लाईट्स दिसत नाही. आपण त्याचा टायमिंग गुगलवर चुकीचा दाखवतो. गुगलवर 4 दाखवतो. वेरच लेह पॅलेस ओपन असतो येस 7 वाजेपर्यंत. आपण आता 8व्या फ्लोअरला आहोत लेह पॅलेसच्या. एक फ्लोअर लेह पॅलेस. समोर शांती स्तूपा दिसतोय, जो आपण 4 दिवस पहिले लेहला आलेलो तेव्हा केला होता. आणि आता आपण लेह पॅलेस बघायला आलो आहे. इथे एक मॉनेस्ट्री टाईप आहे, जिथे त्यांचे लामा राहतात, जे त्यांचे संत असतात ते गुरु वगैरे धार्मिक. वरचा 9th फ्लोअर आहे, तो थोडा डागडुजी नसल्यामुळे बंद ठेवला वाटतं त्यांनी. 9 फ्लोअरचा आहे टोटल लेह पॅलेस. लेह पॅलेस असं जास्ती काही एवढं नाही आहे आतमध्ये बघायला. जुनी इमारत आहे. थोडेसे फोटोज आहेत ते बघितले आम्ही. फोटोज गॅलरीमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हतं, सो काही रेकॉर्ड नाही करता आलं. आता थकलो आहे पण, सो आम्ही जाऊ कदाचित रूमवर डायरेक्टली आणि झोपू. करा उद्या खूप मोठी राईड आहे, तर भेटूया रूमवर जाऊन. हॉटेलवर पोचून आम्ही फक्त चिल केलं, काही जास्ती केलं नाही कारण उद्या राईड मोठी आहे. सो थोडं रेस्ट केली. सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ज्यात आपण 4 डेंजरस पासेस कवर करणार आहे.